श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीच्या माणसांनो, कधी विचार केलाय का की ज्या हातांनी तुम्ही दुसऱ्याला घास भरवला त्याच हातावर आज नशिबाने जखमा का दिल्यात? तुम्ही विचार करताय की तुमचं नशीब खराब आहे, तुमच्यावर कोणीतरी बाहेरून काहीतरी केलंय आणि तुमचे व्यावसायिक शत्रू तुमची प्रगती रोखतायत. पण ज्योतिषशास्त्राचा सर्वात मोठा आणि गुप्त खुलासा आज तुमच्या समोर होणार आहे. सावधान व्हा, कारण तुमच्या विनाशाची आणि त्रासाची जी सुपाऱ्या दिली गेली ती बाहेरच्या कुणी नाही, तर तुमच्याच घराच्या छताखाली तुमच्याच उंबरठ्याआड वावरणारी एक सावली तुमच्या पाठीत खंजीर खुपसत आहे. जी व्यक्ती तुमच्या सुखात सर्वात पुढे नाचते तीच व्यक्ती तुमच्या दुःखाचा पाया रचत आहे. होय, हा कोणताही कल्पित चित्रपट नाही, तर जुलै 2026च्या ग्रहमानाचा मिथुन राशीसाठी असणारा हा सर्वात मोठा इशारा आहे. पण घाबरू नका, नियती जेवढी क्रूर आहे तेवढीच ती दयाळूही आहे. या जुलै महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी तुमच्या आयुष्यातला हा काळा पडदा फाडणार आहे. तुमच्याच घरातील एक अशी व्यक्ती जी साक्षात देवदूत बनून या संकष्टीला तुमच्या पाठीशी उभी ठाकणार आहे आणि त्या छुप्या नराधमाचा मुखवटा ओरबाडून काढणार आहे. ती व्यक्ती नक्की काय घात करते, तुम्हाला कोणता छळ सोसावा लागतोय आणि या संकष्टीला कोणता चमत्कार होणार, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत श्वास रोखून पहा. मिथुन राशीचा मूळ स्वभाव म्हणजे हसतमुख आणि मनमोकळा. तुम्ही लोकांना क्षमा करता, जुन्या गोष्टी विसरून जाता, पण तुमची ही सवय तुमच्यासाठी शाप ठरली आहे. जुलै 2026 च्या कुंडलीत एक अत्यंत भयानक आणि दुर्मिळ योग तयार होत आहे. तुमच्या राशीच्या 11व्या आणि 4थ्या स्थानावर शनीची वक्री दृष्टी पडत आहे, तर राहू महाराज तुमच्या गुप्त स्थानातून 8व्या भावातून चालत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा कुंडलीत अशी स्थिती येते तेव्हा माणसाला घरभेदी लोकांचा सामना करावा लागतो. या ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या घरातल्याच एका व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड असूया, मत्सर आणि कपट निर्माण झाला आहे. ती व्यक्ती ज्योतिषीय भाषेत तुमच्या भाग्याचा क्षय करत आहे. तुमच्या ऊर्जेला ती व्यक्ती शोषून घेत आहे, ज्यामुळे तुमची प्रगती एका जागी खिळून राहिली आहे. आता नीट समजून घ्या की ही घरातली व्यक्ती तुमच्या नकळत तुमच्याशी कोणता खेळ खेळते आहे. जर तुमच्या आयुष्यात खालील 3 गोष्टी घडत असतील तर समजून जा की हा खेळ शिगेला पोचला आहे. तुम्ही खूप मेहनत करता, रात्रीचा दिवस करता, एखादी मोठी डील किंवा नोकरीची सुवर्ण संधी तुमच्या हातात येणार असते, पण अचानक शेवटच्या क्षणी असं काहीतरी घडतं की ते काम पूर्णपणे विस्फुटून जातं. तुमच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जातो. हा योगायोग नाही मित्रांनो. तुम्ही ज्या विश्वासाने तुमच्या योजना घरात सांगता तीच माहिती ती व्यक्ती तुमच्या शत्रूपर्यंत पोहोचवते किंवा स्वतःच्या नकारात्मक विचारांनी त्या कामाला काळी नजर लागते. घरामध्ये अचानक कोणाचं तरी आरोग्य इतकं बिघडतं की कमावलेला पैसा डॉक्टरांच्या खिशात जातो. घरात पैसा टिकत नाही, जणू काही तुमच्या पाकिटाला आणि तिजोरीला एक अदृश्य छिद्र पडलंय. ही घरातली व्यक्ती तुमच्या समृद्धीवर अशी वक्रदृष्टी ठेवून आहे की घरातली लक्ष्मी सतत नाराज राहते. तुमच्या स्वतःच्या घरात तुमच्या शब्दाला काही किंमत उरलेली नाही. तुमच्या चांगल्या बोलण्याचाही घरातील इतर लोक चुकीचा अर्थ काढतात का? तर याचं कारण आहे ती छुपी व्यक्ती. ती पाठीमागे राहून घरातील इतरांचे कान भरते, तुमच्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवते आणि तुमच्या घरातच तुम्हाला परक करून सोडण्याचा डाव खेळत आहे. आता मी तुम्हाला 3 अशी गुपितं सांगणार आहे ज्यावरून तुम्ही त्या व्यक्तीला अचूक ओळखू शकाल. तुमच्या घरातल्या प्रत्येक माणसाला या 3 निष्कर्षांवर तपासून पहा. पहिले लक्षण, ही व्यक्ती तुमच्यासमोर नेहमी अतिपुळका दाखवेल. तुम्ही संकटात असाल तर वर महासहानुभूती दाखवेल, पण त्यांच्या डोळ्यात तुमच्याबद्दल खरी माया कधीच दिसणार नाही. दुसरे लक्षण, जेव्हा तुम्ही घरात एखादी आनंदाची बातमी सांगाल तेव्हा या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एका सेकंदासाठी नैराश्य आणि राग येईल, जो ती व्यक्ती लगेच हसून लपवण्याचा प्रयत्न करेल.
त्या एका सेकंदाचा चेहरा ओळखायला शिका. तिसरे लक्षण आहे, ही व्यक्ती तुमच्या वैयक्तिक वस्तू, तुमचे कपडे, तुमची कागदपत्रे किंवा तुमच्या कपाटाच्या आसपास विनाकारण घुटमळताना दिसेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची या व्यक्तीला प्रचंड खोड आहे. मिथुन राशीच्या लोकांनो, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापूर्वी तुम्हाला या व्यक्तीचा खरा चेहरा उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळणार आहे. पण विसरू नका, विघ्नहर्ता जेव्हा डोळे उघडतो तेव्हा जगातील कोणतीही वाईट शक्ती टिकू शकत नाही. जुलै 2026 ची ही संकष्टी चतुर्थी मिथुन राशीच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन येणार आहे. या पवित्र दिवशी तुमच्या घरातीलच एक पुण्यवान आत्मा, जी कदाचित तुमची आई, तुमची बहीण, तुमचा भाऊ, पती किंवा पत्नी असू शकते, ती व्यक्ती साक्षात बाप्पाची ढाल बनून तुमच्या समोर उभी ठाकणार आहे. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या पवित्र व्यक्तीच्या हातून किंवा त्यांच्या सांगण्यावरून तुमच्या घरात एक अशी पूजा घडणार आहे, ज्या पूजेच्या ऊर्जेमुळे त्या छुप्या शत्रूचे सर्व तंत्र मंत्र, त्यांचे सर्व डावपेच उलटे फिरतील. ती पवित्र व्यक्ती तुम्हाला त्या संकटातून ओढून बाहेर काढेल आणि तुमच्या घराचे रक्षण करेल. त्या कपटी व्यक्तीचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आणि बाप्पाचे अभय कवच मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या रात्री हा उपाय नक्की करा. वेळ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनानंतर म्हणजे रात्री. काय घ्यायचं साहित्य? तांब्याचा एक छोटा कलश, त्यात पाणी आणि गंगाजल, एक अख्खे सुके खोबरे वाटी, 3 ते 5 लवंगा आणि थोडा भीमसेनी कापूर. कृती: रात्री बाप्पांची आरती करा. त्यानंतर सुक्या खोबऱ्याच्या वाटीत 5 लवंगा आणि कापूर ठेवा. तो कापूर पेटवून ती ज्योत संपूर्ण घरात फिरवा. ही ज्योत फिरवत असताना मनातल्या मनात ओम गणपते विघ्न विनाशे नमः हा मंत्र सतत म्हणा. ही ज्योत घरातील नकारात्मकता आणि त्या शत्रूची वाईट दृष्टी जळवून खाक करेल. यानंतर तो तांब्यातील पाण्याचा कलश मुख्य पायरूपी उंबरठ्यावर शिंपडा. हा उपाय केल्यावर तुमच्या घरातली ती दैवी शक्ती स्वतःहून सक्रिय होईल आणि पुढच्या 24 तासात तुमच्या संपूर्ण संकटाचे निवारण करेल. आता वळूया जुलै महिन्यातील तुमच्या आयुष्याच्या इतर महत्त्वाच्या पैलूंकडे. आर्थिक बाजू: 15 जुलैपर्यंत पैशाचे व्यवहार खूप जपून करा. कोणालाही कर्ज देऊ नका, ते पैसे बुडण्याची शक्यता 90% आहे. मात्र महिन्याच्या शेवटी अचानक धनलाभाचे योग आहेत. नोकरी, व्यवसायात, ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे श्रेय दुसरे कोणीतरी घेण्याचा प्रयत्न करेल. सावधान राहा. व्यावसायिकांना नवीन प्रोजेक्ट्स मिळतील, पण भागीदारीत पारदर्शकता ठेवा. आरोग्य: या महिन्यात तुम्हाला हाडांचे त्रास, मानदुखी आणि डोळ्यांचे विकार जाणवू शकतात. स्क्रीन टाईम कमी करा आणि रात्री लवकर झोपण्याची सवय लावा. कौटुंबिक सुख: संकष्टी चतुर्थीनंतर घरातील वातावरण खूप सुधारेल. जोडीदाराची साथ तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यास मदत करेल. तर मिथुन राशीच्या जातकांनो, हा जुलै महिना डोळे उघडून जगण्याचा महिना आहे. शत्रू जवळ असला तरी बाप्पा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या घरात किंवा नात्यात अशी कोणती व्यक्ती आहे का जिच्यावर तुम्हाला संशय आहे? तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. अशीच डोळे उघडणारी आणि सत्य राशी भविष्य पाहण्यासाठी स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बाप्पा तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.